नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्या पुढे एक व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जे काही विद्यार्थी ह्या वर्षी नीट एक्झाम आपली देणार आहेत आणि फ्रेश विद्यार्थी असतील किंवा त्यांचे पालक असतील, तर त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी माहिती असावी ह्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर मेडिकल फील्डमध्ये प्रत्येक जी आहे डिग्री, जसं आपण MBBS इथे मी तुम्हाला इथे काढून दाखवलेलं आहे. MBBS आहे, BDS आहे, BMS आहे, BHMS आहे, BUMS आहे आणि वेटरनरी आहे. असं ह्या सगळ्या मेडिकलच्या ज्या ज्या काय आपल्या फील्ड्स आहेत त्याच्याबद्दल अगदी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये किती टोटल कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजमध्ये सीट्स किती अवेलेबल आहेत हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण जे काही विद्यार्थी रिपीटेड आहे त्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी हे माहिती आहे, पण जे विद्यार्थी फ्रेश विद्यार्थी आहेत किंवा त्यांचे पालक हा जो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नक्कीच हा युजफुल ठरेल. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेटच्या, हे दोन्ही मी तुम्हाला अगदी याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज इन महाराष्ट्र हे कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येऊन जाईल. तर अगदी मी तुम्हाला प्रथम इथे मी तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किती आहेत प्रत्येक ह्याच्यासाठी MBBS असो किंवा BMS असो, प्रत्येक जी आपली मेडिकलची फील्ड आहे त्याच्याविषयी तुम्हाला इथं सांगणार आहे. गव्हर्नमेंटचं मी प्रथम तुम्हाला सांगते, नंतर प्रायव्हेट कॉलेजचं सांगते. तर इथं मी पूर्णपणे हा डाटा घेऊन आलेली आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल तर मी प्रथम तुम्हाला हे गव्हर्नमेंट सीट्सचं सांगणार आहे. तर आपल्याला इथं जर MBBSचा कोर्स जर आपण विचार केला तर टोटल आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये 41 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि त्या ठिकाणी MBBSच्या फक्त गव्हर्नमेंट सीट्स आपण पाहिला तर 5,850 एवढ्या हा महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटच्या MBBSच्या सीट्स आहेत. ओके. त्यानंतर BDSचा जर विचार केला तर BDSचे कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 4 कॉलेजेस गव्हर्नमेंटचे BDSचे कॉलेज आहेत आणि त्या ठिकाणी सीटची संख्या बघितली गव्हर्नमेंटची तर 326 एवढेच फक्त BDSची संख्या आहे गव्हर्नमेंट कॉलेजची. ओके. त्यानंतर BMS हे फक्त मी गव्हर्नमेंट सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो. BMS कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 22 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आणि त्यामध्ये सीट्सची संख्या बघितली तर 1,827 एवढ्या BMSच्या सीट्स आहेत. ओके. आणि त्यानंतर मी परत तुम्हाला पुढे इथे मी दाखवू इच्छिते. तुम्ही ते पाहू शकता. BHMS तर BHMSसाठी सुद्धा गव्हर्नमेंट सीट गव्हर्नमेंट कॉलेज म्हणाल तर एकच कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज आहे BHMSचं आणि त्या ठिकाणी 63 एवढ्या हा तिथला सीट्स अवेलेबिलिटी आहे. आणि त्यानंतर BUMS जर बघितलं तिथेही सुद्धा एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि 100 अशा ह्या सीट्स आहेत. आणि वेटरनरी BVSC आपण त्याला वेटरनरी असं म्हणतो, ते गव्हर्नमेंटच्या आपल्याला इथे 6 कॉलेजेस पाहायला मिळतात महाराष्ट्रामध्ये. तर त्याच्या जवळजवळ 500 एवढ्या सीट्स अवेलेबल आहेत. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अगदी गव्हर्नमेंट कॉलेजचं हे पूर्णपणे कॉलेजची संख्या किती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्याची सीटची संख्या किती आहे ते पूर्णपणे सांगितलेलं आहे. आणि पुढे तुम्ही ते पाहू शकता. मी प्रायव्हेटचं पण इथं काढलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट त्यालाच आपण सेमी गव्हर्नमेंट असं म्हणतो, त्याचेसुद्धा आपण इथे कॉलेजेस पाहणार आहे. तर अगदी तुम्ही स्क्रीनवरती झूम करून पाहू शकता, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर इथं मी प्रायव्हेट कॉलेजचं मी तुम्हाला आधी दाखवते. तर MBBSचे प्रायव्हेट कॉलेज बघितले तर आपल्याला 23 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि सीटची संख्या म्हणली तर 3,220 एवढ्या ह्या सीटची संख्या आहे. त्यानंतर BDSचे कॉलेजेस आपण प्रायव्हेट पाहिले तर 25 BDSचे कॉलेजेस आहेत आणि सीटची संख्या बघितली तर आपल्याला इथं 2,400 एवढे ही सीटची संख्या BDSची पाहायला मिळते आहे. त्यानंतर BMSचे जे प्रायव्हेट कॉलेजेस आपण पाहतो त्या ठिकाणी कॉलेजेस BMSचे 100 जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आपले BMSचे कॉलेज आहेत आणि सीटची संख्या बघितली तर 7,771 एवढी ही तिथे सीटची संख्या अवेलेबल आहे. आणि BHMSचं जर प्रायव्हेट कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर 50 BHMSचे कॉलेजेस आहेत आणि त्या ठिकाणी सीट्स बघितलं 4,040 एवढ्या ह्या BHMSच्या सीट्स अवेलेबल आहेत. ओके. आणि त्यानंतर मी इथं पुढे तुम्हाला इथे दाखवते. BUMS म्हणजेच युनानी, त्या ठिकाणी 4 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि त्या ठिकाणी 230 एवढ्या ह्या सीट्स अवेलेबल आहेत. आणि आपण तुम्ही पाहाल तर इथं वेटरनरी, तर त्या ठिकाणी आपल्याला इथं महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज एकही अवेलेबल नाही. ओके. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे मी अगदी तुम्हाला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज किती आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याच्या सीट्स किती अवेलेबल आहेत हे पूर्णपणे अगदी सांगितलेलं आहे. तर जे काही आता फ्रेश विद्यार्थी आहेत किंवा पालक हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना खूप हा माहिती असणं आवश्यक आहे, की कारण जेव्हा आपण एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर आपल्याला जे काही महत्त्वाचा टप्पा जो असतो तो चॉईस फिलिंगचा, तर चॉईस फिलिंग करते वेळेस आपल्याला
किती कॉलेजेस आहेत, तर त्या कॉलेजला किती संख्या आहे, सीटची अवेलेबिलिटी आहे, हे माहिती असणं खूप आवश्यक आहे. किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला आणि पालकांना पण आपल्या कॅटेगरीनुसार अगदी त्या ठिकाणी त्या कॉलेजला किती सीट्स अवेलेबल आहेत, हे सुद्धा माहिती असणं खूप आवश्यक आहे, की जेणेकरून तुम्हाला चॉईस फिलिंग करते वेळेस काही अडथळा येणार नाही आणि त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच ते कॉलेज तिथं चॉईस फिलिंग म्हणून तुम्ही टाकू शकता. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग माझ्यामार्फत लावायचं असेल, तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. WhatsApp लिंक पण दिलेली आहे. या WhatsApp लिंकवरती तुम्ही क्लिक करून जॉइन होऊ शकता आणि वरचेवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी आता फक्त आपल्या फार बोटावर मोजण्या एवढे दिवस उरलेले आहेत नीटची एक्झामसाठी. त्यामुळे छान अभ्यास करा आणि तुमचं स्वप्न पूर्ण करा. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी अधिक माहिती पाहिजे असेल, तुम्ही नक्कीच मला एनी टाईम कॉल करू शकता आणि अधिक माहिती विचारू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.